मुंबई कामाठीपोरा येथे सन 1924 साली ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापना केलेली पद्मशाली समाज संस्था अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई कार्यकारिणी समिती अध्यक्ष विश्वस्त कार्यकारिणी सदस्य पदाची निवडणूक नुकतंच संपन्न झाली। अध्यक्षपदावर मुरली लवचट्टी यांचा विजय झाला। त्यांचे प्रतिस्पर्धी मादास चंद्रकांत व सत्यानंद गाजेली हे होते। ट्रस्टच्या पदावर बल्ला श्रीनिवास, बंडी महेश, बासम रघु, चिप्पा मनोहर, द्यावर शेट्टी बालकिसन, कामुनी अमर, कुचन भास्कर, लक्काबत्तीनी बालकिसन, मद्दी विनोदी, पब्बा सुरेश, चौ मामिडी आशा हे विजयी झाले। कार्यकारिणी मंडळ सदस्य पदावर बल्ला तिरुपती, चकापुरम राजू, दुडगू प्रशांत, गुडला विवेक, जक्कन श्रीकांत, लक्काबत्तीनी अनिल, लक्काबत्तीनी बाळकृष्ण, मादास श्रीनिवास, मामिडी बालल्या, पब्बा रमेश, वन्यलदास श्रीनिवास, वाराला शंकर, येतो राजूला गंगाधर विजयी झाले। आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामधील गावाच्या नावावरून कामाठीपुरात 44 गावातील लोक शेकडो वर्षापासून कामाठीपुरात राहतात। त्या 44 गावातील पुढारींना पंडी प्रमुख म्हणतात। ते पंडी प्रमुख त्यांचे 5 प्रतिनिधी पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबईवर प्रतिनिधित्व करतात। या 5 जणांची निवड संस्थेच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीद्वारे केली जाते। ही निवडणूक 22 मार्च 2026 रोजी झाली। त्यात पंडी प्रमुख, गाव पुढारी गुडला विजयकुमार, यारा व्यंकटी, सामाला व्यंकटेश, बक्की व्यंकटेश, कुर्री गोवर्धन यांची निवड केली। कामाठीपुरातील जवळपास 4000 पद्मशाली बांधवातील त्यांचे कुटुंब 44 पंडी प्रमुख गावातील सदस्य असतात। कामाठीपुरातील अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई ही संस्था मुंबई शहरातील पद्मशाली समाजातील एक प्रमुख संस्था आहे। संस्थेचे मंगल कार्यालय असून सभासदांना अल्प दरात शुभ कार्याकरिता हॉल भाड्याने दिला जातो। वर्षभरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच खेळाची स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव संस्था करते। संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले की संस्थेचे संपूर्ण कार्यालयातील कामकाज संगणकीयद्वारे करण्यात येईल। नूतन अध्यक्ष युनियन बँक ऑफ इंडिया नरिमन पॉईंट शाखेत सहाय्यक शाखाधिकारी पदावर कार्यरत आहेत। ते मागील कार्यकारिणी मंडळात सरसचिव पदावर होते। अखिल पद्मशाली युनायटेड पॅनलच्या वतीनं ते या निवडणुकीत उतरले होते। अध्यक्ष पदाकरिता एकूण 358 मतदानांपैकी त्यांना 228 मते प्राप्त झाले। त्यांचे पॅनलचे 11 ट्रस्टी व 13 कार्यकारिणी सदस्य असे सर्वजण या निवडणुकीत निवडून आले हे विशेष। कामाठीपुरा भागात पूर्वी 15,000 पद्मशाली बंधू भगिनी राहत होते। येथील इमारतींना 100 वर्ष झाले। ते मोडकळीस आले असून या इमारतीच्या खोल्या अगदी लहान म्हणजे ते 10 बाय 10, 15, 18 अशा आहेत। आपल्या काही पद्मशाली बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने त्यांनी मुंबई उपनगरात मोठे स्वतःचे घर खरेदी केले। त्यामुळे आज कामाठीपुरात 5000 पद्मशाली बंधू भगिनी राहतात, असेही अध्यक्ष मुरली लवचट्टी यांनी सांगितले। ही माहिती दिली कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे श्रीनिवास भीमनाथ यांनी।